श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर भागात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक आणि थरारक घटना घडल्याचे समोर आलं आहे। दत्तनगर येथील सिद्धार्थ कॉलनी परिसरात रात्री 9 वाजेच्या सुमारास एका 17 वर्षीय तरुणावर अज्ञात 4 ते 5 जणांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात हितेश सचिन ब्राह्मणे 17 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हितेश हा शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास दत्तनगरमधील सिद्धार्थ कॉलनी भागातून जात असताना अचानक आलेल्या 4 ते 5 अज्ञात इसमांनी त्याला रस्त्यात अडवले। काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी हितेश यांच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली। हा हल्ला इतका भीषण होता की हितेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। कृत्य केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले। या हल्ल्यात हितेश गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी नाशिक येथील घोटी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे हे आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह फॉरेन्सिक टीमसोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे। या हल्ल्यामागचे मुख्य कारण अद्याप समजू शकलेले नसून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणेकडून धागेदोरे तपासले जात आहेत। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।